यंदाच्या निवडणुकीत खैरेंवर हिंदू आणि जलील यांच्यावर मुस्लिमांचा विश्वास राहिलेला नाही। 2019च्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना उतरवण्याचा प्लॅन चंद्रकांत खैरे यांनीच आखला होता। अशी चर्चा पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली आहे। इम्तियाज जलील यांना या निवडणुकीत उभं करायचं, MIMचा उमेदवार विरोधात उभा आहे हे सांगून हिंदूंमध्ये भीती निर्माण करायची आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त हिंदू मतदान आपल्या पारड्यात पाडून घ्यायचं, हा खैरेंचा डाव होता असं तेव्हा त्यांच्या जवळ असलेले लोक आता सांगतात। मात्र ऐनवेळी हा डाव फसला, कारण हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंविरोधात ताकद लावली। यावेळी जाधव यांना मोठं मतदान मिळालं आणि खैरे यांचा डाव त्यांच्यावर उलटला। मात्र याचा परिणाम म्हणजे अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा MIM सारख्या विखारी पक्षाच्या हातात गेला। खैरे आणि जलील यांची मिलीभगत आहे हे आता संभाजीनगरकरांना कळून चुकलंय। वृत्तवाहिन्यांवर किंवा जनतेसमोर दाखवताना अगदी हमरी तुमरीवर येतात, मात्र खासगीत हे दोघे भेटी घेतात, खासगी कार्यक्रमांना एकत्र दिसतात। खैरे जलील यांचा मुखवटा उघडा पडला, त्यामुळे खैरेंची खैर नाही, जलील यांनाही माफी नाही।